नमस्कार. आज दिनांक 18 एप्रिल रोजी आपण 2 दिवसाच्या कार्यशाळेचा समारोप करत आहोत. या समारोपासाठी आपण इथे जमलेलो आहोत. 2 दिवस अत्यंत सुरेख वातावरणात अत्यंत माहितीपूर्ण अशा पद्धतीने आपण ADP आणि त्याच्या खालोखाल AI आणि अनेक विविध विषयांची माहिती इथे उपस्थित असलेल्या तज्ज्ञांकडून आपण घेतली. आज याचा समारोप सुद्धा अत्यंत तज्ज्ञ अशा डॉक्टर अनुराधा ओक मॅडम यांच्या हस्ते आपण करत आहोत. त्या मार्गदर्शन आपल्याला करणारच आहेत आणि या आपल्या कार्यक्रमासाठी संपूर्ण मार्गदर्शन करणारे आपले आभार आहोत आपले चेअरमन अध्यक्ष डेक्कन एज्युकेशन सोसायटी, आपले सहकार्यवाहांचे सचिव दीपक काळे सर, इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, लाईफ मेंबर्स आणि इतर सर्व माझे शिक्षक, आपण सर्वांचे इथे स्वागत आहे. कार्यक्रमाची सुरुवात आपण महाराष्ट्र गीताने करूया. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपल्याला आज लाभलेल्या आपल्या डॉक्टर अनुराधा ओक मॅडम यांचा मी परिचय करून देते. अनुराधा ओक या सध्या बालभारती या आपल्या अत्यंत लहानपणापासून माहिती असलेल्या आपल्या संस्थेच्या संचालक आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद याच्या त्या माजी संचालक होत्या. MA क्लिनिकल सायकोलॉजी MA पदवीधर असलेल्या अनुराधाताई शैक्षणिक गुणवत्तेचा उत्तम वारसा लाभलेले आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये BEd आणि MA या दोन्हीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. BA मध्ये 6वा क्रमांक मिळवलेला आहे. शिक्षण, अभ्यासक्रम विकास, शैक्षणिक प्रशासन या क्षेत्रातील 2 दशकांहून अधिक काळाचा समृद्ध अनुभव त्यांच्याकडे आहे. 2013 मध्ये शिक्षणाधिकारी पदासाठी MPSC ची परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केलेली आहे. SCERT येथे अभ्यासक्रम विभागाच्या त्या प्रमुख होत्या. समाज कल्याण विभागात उपसंचालक होत्या. MSc आणि HSC मंडळाच्या सचिव, SCERTच्या सहसंचालक आणि पुणे मंडळाच्या विभागीय सचिव अशा अत्यंत महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. समाज कल्याण विभागाअंतर्गत 90 निवासी शाळांचा विकास यामध्ये त्यांचं बहुमूल्य योगदान आहे. यापैकी 3 शाळांना राष्ट्रीय स्वच्छ शाळा पुरस्कार हा मिळालेला होता. 25 शाळांना प्रादेशिक जिल्हा पुरस्कार मिळालेला आहे. 88 शाळांना ISO नामांकन प्राप्त झालेलं आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की सर्व मानांकन मिळवणं आणि त्यासाठी मार्गदर्शन असणं हे करणाऱ्या अत्यंत तज्ज्ञ अशा ओक मॅडम आहेत. एक सक्षम अभ्यासक, प्रशासक त्या आहेत. सर्वसमावेशक शिक्षण, रचनावाद आणि आजीवन अध्ययन या विषयांवर अनेक राज्य आणि राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक तसंच आयोजक म्हणून काम केलेलं आहे. आज आपल्यामध्ये ते उपस्थित आहेत हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष आभार राऊत यांना विनंती करते की आपल्या या पाहुण्यांचा त्यांनी सत्कार करावा. यानंतर आपली ही 2 दिवसाची जी कार्यशाळा झालेली आहे या कार्यशाळेबद्दल धनंजय कुलकर्णी सरांना मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे विचार आणि आयोजन कमिटीतर्फे जे काही अनुभव आहेत ते शब्दबद्ध करण्याची विनंती करते. Good afternoon, all the dignitaries, respected dignitaries on the dais, off the dais, esteemed guests and dear colleagues. I feel honored to be present. A brief review of 2-day workshop titled Manthan NEP 2020 शैक्षणिक परिवर्तनाच्या दिशेने. The word Manthan signifies the deep churning of thoughts and ideas, a process through which clarity, wisdom, and meaningful transformation emerge. This workshop truly personified that the spirit of intellectual exploration and reflection. Overview of the workshop. This workshop, organized by the Deccan Education Society at Ferguson College, Pune, was designed to empower junior college teachers with the vision and implementation of strategies of NEP 2020. The highlights are: on first day, the workshop commenced with an inspiring inaugural ceremony grace
by Dr. Rajesh Ingre, Vice Chancellor of DA School University. The first session by Dr. Milind Naik provided strong foundation on the philosophy behind NEP 2020, followed by a session on product taxonomy and HPC, emphasizing competency-based assessment by Dr. Shivani Limay. During the afternoon session, the second day, during the afternoon sessions, we have various various subject-related sessions, and these subject-related sessions were from 2:30 p.m. to 4:30 p.m. It was highlighted. It was highly interactive and discipline-specific, where participants were divided into the groups for deeper engagement. Language group was guided by Srimati Jayashree Katikar, focusing on multilingual and inclusive pedagogy. Chemistry group was led by Dr. Abhijit Chauhan, who emphasized conceptual clarity and application-based teaching. Physics group was conducted by Dr. Govind Kulkarni, highlighting modern approaches aligned with the NAP. Biology and EVS group was guided by Dr. Sharad Agarkar and Srimati Manisha Mandre, focusing on experiential learning. Commerce and Economics group was led by Dr. Deepak Kaudal, discussing commerce and interdisciplinary approaches. Social Science and Arts Education group was guided by Shri Anand Krishnaswamy, bringing insights from Parak frameworks. Vocational Education group was conducted by Dr. Yogesh Kulkarni, emphasizing skill-based learning. Computational Mathematics group was led by Dr. V.M. Sholapurkar, focusing on analytical and computational thinking. These sessions created a platform for collaborative thinking, practical strategies, and subject-wise innovation. The day was concluded with an inspiring session on Kshitij, focusing on future-ready education initiatives. The second day began with the parallel discussion on AI tools in teaching, moderated by our own Shri Amitji Kulkarni, and featuring experts by Dr. Yogesh Haribhav Kulkarni, Shri Manoj Deshpande, Dr. Apurva Shastri, and the next session was on career pathways from school education to higher education, which was conducted by Dr. Amit Kulkarni and Shri Manoj Deshpande, bridging school education with the higher opportunities. Thereafter, in the afternoon, there was a very important session, which was ICAS based, or focused mainly on ICAS. The major highlights of the workshop was the group sessions on Indian knowledge system from NAP perspective. Language group was led by Dr. Vasudeva Aikar, emphasizing linguistic and cultural integration. Science group, inclusive of physics, chemistry, biology, and EVS, was guided by Dr. Neeta Mohite, who seamlessly connected IKS with modern scientific disciplines. Commerce and Interdisciplinary Studies group was conducted by Dr. Rupali Sheth, highlighting applied knowledge system. Social Science and Art group was led by Dr. Dattatreya Takir, focusing on cultural and historical perspectives. Vocational Education group was guided by Padma Shri Girish Prabhune, emphasizing on skill development rooted in tradition. And Computational Mathematics group was led by Dr. Shriran Chaudhary, linking mathematical linking with NAP framework. So these sessions strengthen the importance of integrating traditional wisdom with the modern pedagogy. So what are the conclusions and takeaway? This session was truly a transformational journey, encouraging educators to shift towards contemporary competency-based learning, integrate technology to AI tools, embrace Indian knowledge system, promote interdisciplinary and holistic education. So what we conclude from this, the True Spirit Manthan was not just a workshop, but a platform for reflection, innovation, and academic growth. It has empowered us as educators to move forward with revived wisdom and commitment towards shaping the future. Thank you. धन्यवाद सर. यानंतर 2 दिवसीय वर्कशॉप आपण जी कार्यशाळा केलेली आहे यामध्ये
प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयांचे उपप्राचार्य हा प्लॅन किंवा NEP कशा पद्धतीने आपल्याला यामध्ये इम्प्लिमेंट करता येईल याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देते. मी हरीश पाखरे सर, कीर्ती महाविद्यालय दादर यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. Honorable dignitaries on the dais and off the dais and dear colleagues, DES has organized these two days workshop on NAP. This is really a very interesting and innovative idea which DES has thought to make improvement, changes in the teaching learning process. It is really benefited all the teachers of DS came from Sangli, Pune and Mumbai. Really innovative. We took lot of better things from this, and thank you very much for organizing such a workshop. Thank you very much. धन्यवाद सर. यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आज आपण उत्सुक आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्या अनुराधा भोग मॅडम यांना मी विनंती करते. मॅडम टीचिंग बियॉन्ड टेक्स्टबुक जे आहेत का? अच्छा, त्या म्हणल्या नाही. ओके, क्षमस्व. तासगावकर मॅडम पण आपले विचार इथे प्रकट करतील. मॅडम प्लीज. Namaste. Dignitaries on the dais and off the dais and all dear colleagues. It is a pleasure here to attend this two-day session which gave us a good insight about what we are looking forward to once the NEP is going to be implemented. Thank you very much for organizing the session. Thank you. टीचिंग बियॉन्ड टेक्स्टबुक्स अँड इव्हॅल्युएशन याच्याबद्दल आपल्या मनात अनेक शंका असतात, आपल्या मार्गदर्शनाची गरज असते आणि यासाठी मी अनुराधा मॅडमला विनंती करते आपल्याला ते मार्गदर्शन करा. तर माननीय व्यासपीठ, रावत सर, काळे सर, सर्वात प्रथम मी तुमचे आभार मानते की डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये मला पुन्हा बोलवण्यात आलं. कारण का मागं पण मी 1-2दा येऊन याच MP थिएटरमध्ये येऊन बऱ्याच शिक्षकांशी संवाद साधलेला आहे. त्यामुळे त्याचे DES सोसायटीशी माझे ऋणानुबंध जुने आहेत आणि पुन्हा ते नव्यानं जगता येत आहे. त्याच्यासाठी मी पहिले तुमचे आभार मानते. आणि ॲक्च्युली दिलाय तो अवघड सेशन दिलाय, छान श्रीखंड खाऊन आता घरी जायचं आहे अशा परिस्थितीमध्ये सगळे समोरची मंडळी आहे आणि एक आता सरकारी अधिकारी बोलणारे म्हणल्यावर अजूनच असं हे झालं असेल की कधी एकदा संपवत आहेत आणि आम्ही कधी जातो. सरकारी अधिकारी म्हणले की थोडासा एक बघण्याचा दृष्टिकोन आम्हाला माहिती आहे की तो थोडासा वेगळा असतो आणि बऱ्याच वेळेला आम्ही टार्गेट होतो कारण ते येणारे बदल हे शिक्षकाला एक्झिक्यूट करावे लागत असतात आणि त्यामुळे त्याच्या मनात बरेच प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांनी बऱ्याच वेळेला फैसही करत असतो. परंतु अशा काही एकत्र येण्याची जिथं ठिकाणं असतात त्या ठिकाणी येऊन झाल्यावर काही संवाद झाल्यावर शासनाच्या बाजूनही काही म्हणणं मांडावं लागतं तर ते मांडण्याची संधी आम्हाला मिळते. तर मला वाटतं की आज ही संधी तुमच्याच परमिशननं मी इथं घेणार आहे आणि तुमच्याशी थोडासा संवाद साधणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे प्रांजळपणे मी सांगते की मला त्यांनी डॉक्टर म्हणून ओळख करून दिली. माझी डॉक्टरेट नाही, मी PhD केलेली नाही. त्यामुळे डॉक्टर आहे असं हे जर डोक्यात असेल तर ते काढून टाका. एक तुमच्यासारखे सर्वसामान्य मी प्राध्यापक होते आणि नंतर MPSC करून शासनामध्ये सर्व्हिसला आहे आणि आता ह्या बदलाचे आम्ही बखाली वाहतो आहोत की आमचं नशीब चांगलं आहे की काहीतरी बदल करायला मिळतो आहोत. बऱ्याच वेळेला असं असतं की सर्व्हिस करत असताना आपण जुन्याच गोष्टी त्याच पद्धतीने करत असतो परंतु नवीन काही करत नाही आणि मग ते रुटीन होऊन जातं आयुष्यात. तर ज्या वेळेला बदल येतात त्यावेळेला ते दोन पद्धतीनं घेतले जातात. काही जणांना ते आवडतात आणि काही जणांना आवडत नाही. ज्यांना आवडतात त्यांची पर्सनॅलिटी अशी असते की त्यांना चॅलेंज स्वीकारायला आवडतात आणि ज्यांना आवडत नाही त्यांचं असं असतं की जे चाललंय ते चालू द्यात, त्याच्यात हालचाल करायचं नाही, आम्हाला पोटातलं पाणीसुद्धा हलवायचं नाही. अशा दोन मनोवृत्तीची माणसं असतातच. आणि मग जे दुसऱ्या मनोवृत्तीचे असतात ते दुसऱ्या जो करणारा असतो त्यालाही थांबवतात. कशाला करतो तू, तुझ्यामुळे मला करायला लागेल, ही पण बरोबर आहे ना. हे असं एक जनरल आहे त्याच्यात, म्हणजे काही वेगळं काही त्याच्यात गैर नाही आहे. मानवी प्रवृत्तीच आहे ती की आपल्याला साधारणपणे आपला कम्फर्ट झोन सोडायचा नसतो. परंतु आपला कम्फर्ट झोन आपण सोडला नाही तर आपल्यामध्ये कधीच प्रोग्रेसही होत नाही. तो सोडलाच पाहिजे. आणि आज तुम्हाला किंवा मला, आज आपण आत्ता या सर्व्हिसमध्ये आहोत, तुम्ही नकळतपणे शासनाचेच प्रतिनिधी आहात
तर तुम्ही पुढची पिढी घडवताय, तर ह्या शिक्षण क्षेत्राचा की ज्याचा कळत नकळतपणे मानवी आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो, की आपल्याला वाटतं की एक मूल शिकतंय, पुढं गेलंय, त्या वर्गातनं गेलं पुढं, परंतु त्या मुलावर त्या वर्षभर आपण केलेली ती इन्व्हेस्टमेंट असते, ती कधीतरी 20-25 वर्षांनी दिसणार असते, की तो मुलगा पुढे जाऊन काय करतोय आणि त्याला मिळालेलं नॉलेजचं तो ॲप्लिकेशन कसं करतोय आणि समाजाला काय देतोय, ही आपली इन्व्हेस्टमेंट असते. म्हणजे आपलं काम हे फक्त पगारापुरतं मर्यादित नाहीये, तर त्याचा आपल्या पुढच्या समाजावरही त्याचा खूप मोठा परिणाम होणार असतो, कळत नकळत आपल्या पुढच्या पिढ्यांवरही त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून माझं काम फक्त नोकरी न करता ते अधिक चांगल्या पद्धतीने कसं करणं हे इन्साईट येणं खूप महत्त्वाचं. जरी मॅडमनी सांगितलं की मी मूल्यमापनाबद्दल बोलेल काही बोलून, त्याच्यापेक्षा तुम्हाला आता इतकं ऐकलं मी कुलकर्णी सरांचं आणि तुमचं मागूनही घेतलं होतं गोष्ट, तर इतक्या दिग्गजून सांगून गेलेले आहेत की नेमकं काय आहे, कसं करायचं आहे, त्याच्यावरच आता परत परत काय बोललं. परंतु आपली मानसिकता बदलणं हे गरजेचं आहे. कुठलाही बदल हा सहज स्वीकारला जात नाही. 86 नंतर शैक्षणिक धोरण आलं नाही, तुम्हाला माहिती किती वर्ष झाली बघा. आज आपल्या सरकारनं एक मोठं पाऊल उचललं की बाबा मुळात धोरणामध्ये बदल केले तर शिक्षण पद्धतीमध्ये बदल होते. मग एवढा मोठा कुठंतरी पाऊल उचललेलं, पण त्या उचलायचं म्हणून उचललं की नाही, त्याच्यासाठी खूप मोठा अभ्यासही केला. मला वाटतं मिलिंद नाईक सरांनी याच्याबद्दल तुम्हाला डिटेल सांगितलं असेल की NEP येण्यापाठीमागची मनोभूमिका काय होती, आणि तीच मनोभूमिका जर आपण स्वीकारली तरच आपण हे बदल विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष आपण अंमलात आणू शकणार आहे. नाहीतर जसं प्रत्येक पॉलिसीचं होतं की पॉलिसी कागदावर खूप छान असते आणि खाली एक्झिक्यूट करताना तिचा काय होतं, खेळपड्डोबा होतो. हे का होतं, तर लिहिणाऱ्याची मानसिकता आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणणाऱ्याची मानसिकता जेव्हा एका पातळीवर येत नाही, तर त्यामुळे हा गॅप पडतो. आणि मला खूप आनंद वाटतो की DES सारखी संस्था जी आहे ती अशा प्रकारे इनिशिएटिव्ह घेऊन NEPच्या अनुषंगानं आपल्या शिक्षकांसाठी काहीतरी करते. मागं पण मी आले होते त्यावेळेला मला वाटते माध्यमिकचे शिक्षक होते, आता ज्युनियरचे आहेत. आता ज्युनियरचा टप्पा कधी येणार हा तुमच्या डोक्यात प्रश्न असेल की आमच्यापर्यंत NEP कधी येणार आहे. आम्हाला तर अजून जुना सिलेबस आहे, जुनीच पुस्तकं आहेत, जुन्याच पद्धतीने पेपर निघतात, बरोबर आहे ना. आला नाही असा प्रश्न कोणाच्या डोक्यात, आला तर काही माहिती आहे का कधी येणार आहेत 11वीची नवीन पुस्तकं किंवा काय. 27ला येणार आहेत, म्हणजे आता 27ला आपण म्हणतो आहोत, परंतु अजून NCERTचं किंवा केंद्राच्या अजून 11वीच्या गाईडलाईन आपल्यापर्यंत आलेल्या नाही आहेत. त्या जेव्हा येतील तेव्हा आपलंही काम हे सुरू होईल. परंतु मला थोडंसं असं सांगावं लागेल तुम्हाला की तुम्ही 11वी-12वीला जरी असले तरी तुमच्यापर्यंत येणारं मूल हे 10वीपर्यंत त्या पॉलिसीमधनं शिकलेलं आलेलं असणार आहे. तर त्या मुलांमध्ये काय बदल असतील किंवा त्या मुलांकडे काय प्रिव्हियस नॉलेज आहे हे बघणं पण तुमचं काम आहे. म्हणजे आलेलं तर 11वीला आलेला मूल 10वीपर्यंत काय घेऊन आलेलं आहे, कुठल्या प्रकारच्या क्षमता त्याच्यामध्ये आहे, कुठल्या प्रकारचं नॉलेज त्याच्यामध्ये आहे, ह्याची चाचपणी होणं पण गरजेचं. पण हे कधी होईल, तुम्हाला आल्या तर त्याची परीक्षा घेता येणार नाही. तर किमान तुम्हाला 1ली ते 10वीपर्यंत मूल काय शिकले हे बघायला पाहिजे, तरच आपण पुढच्या टप्प्यावर जाऊ शकणार आहे. विदाऊट फाउंडेशनचं बिल्डिंग उभं राहत नाही हे माहिती आहे तुम्हाला. मग तुम्हाला जर बिल्डिंग बांधायची तर खालचा मजला किंवा खालचा पाया काय घेऊन आलेला आहे हे बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून शालेय स्तरावरचा अभ्यासक्रम काय आहे हे सुद्धा बघायला तुम्ही हरकत नाही. म्हणजे तुम्ही 11वी-12वीवरच फोकस करावा असं नाही आहे. 11वी-12वीचा विषयाचा जो भाग आहे तो लिंक आहे का 10वीपर्यंत हे बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून सध्या जे तुमचं सेकंडरीचं आलेले आहेत, आपला NEP आलेला आहे, SCF आलेला आहे, किती जणांनी वाचलंय माहिती, किती जणांना डॉक्युमेंट आहे, कोणी माहिती असलेलं यातलं. SCF बघितलाय, SCचा अभ्यासक्रम बघितलाय, सेकंडरी एज्युकेशनचा जो अभ्यासक्रम पब्लिश केला SCERTनं तो बघितलाय किती जणांनी. एक जण पण नाहीये, आहेत, एक जण दिसतात. हरकतीही नोंदवल्या असतील मग त्यांनी, बरोबर आहे ना, नाही नोंदवल्या, पण ठीक आहे, वाचलाय तरी हे चांगलं आहे. म्हणजे पण तो जरा बघायला पाहिजे, कारण का आम्ही 11वी-12वीचे म्हणून आम्ही खालचं काहीच बघायचं नाही, तर ही मनोवृत्ती नका ठेवू. बऱ्याच वेळेला म्हणजे शिक्षकांशी बघत असताना आम्हाला असं जाणवतो की माध्यमिकचा शिक्षक प्राथमिकचा शिक्षक ते काय प्राथमिकचा शिक्षक आहे, वरचे म्हणतात की तो काय माध्यमिकचा शिक्षक आहे, ज्युनियरचे म्हणतात आम्ही ज्युनियरला शिकवतो, आणि सिनियरचे तर त्याच्यावर पुढचे असतात. असं सगळं असतं. अरे पण आमचं मूल सगळ्यांच्या हाताखाली जाते, तर तुमच्यात कॉर्डिनेशन असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हालाही हे कळलं पाहिजे की माझ्या बऱ्याच वेळेला असं वाटतं की ह्या मुलाला काय येत नाही म्हणून विचारलं की म्हणतात अरे तू माझ्याकडे आला तेव्हा त्याला काही येत नव्हतं. म्हणजे 6वीला शिकवणारं शिक्षक म्हणून मॅडम 5वीपर्यंत त्याला काही येत नव्हतं, आता मी किती एकटा घेऊ त्याच्यावर कष्ट.
9वीत विचारत होतो अरे 8वीपर्यंत काही शिकवलं नाही, मी किती लिहू त्याच्यावर प्रश्न. 11वी झाल्यावर तुम्ही म्हणता की 10वीपर्यंत काही शिकलाच नाही, तो असाच पुढे आणणार, आम्ही काय करणार. परंतु मग आम्ही काय करणार हा प्रश्न असेल तर त्यावेळेला आपल्याला खूप काही करता येतं. भले त्यांना मागच्या आम्ही काय केलं असेल तेही आपले सहकार्य. आत्ता तो कोणावर आपल्याला ब्लेम करता येत नाही. तर मुळात आत्ताच तुम्हाला जर 11वीचा तुमचा चांगल्या पद्धतीनं एनईपीच्या अनुषंगानं बदल घडवायचा असेल, पॅडागॉजी बदलायची असेल, तर तुम्हाला शालेय स्तरावरचा अभ्यासक्रम हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण का आत्ताच्या क्षमता आलेल्या आहेत आपल्या त्या प्रोग्रेसिव्ह आहेत. त्या 11वी-12वीच्या असं स्वतंत्र नाही. त्या 10वीपर्यंत काहीतरी कुठल्या तरी टप्प्यावर तो विद्यार्थी आलेला आहे, तिथनं पुढं तुम्हाला घेऊन जायचं आहे. मग तो विद्यार्थी, माझ्या पुढचा विद्यार्थी 10वीपर्यंतच्या क्षमता त्यांनी सगळ्या ॲक्वायर केलेल्या आहेत का नाही आहेत हे तरी बघायला पाहिजे. जर त्याला मागचंच येत नसेल तर पुढं त्याचा लर्निंग लॉस ॲक्युमुलेट होत जाणार आहे 11वी आणि 12वीला, आणि पुढं हायरला तो चांगल्या पद्धतीने काम करू शकणार नाही. तुमचा रोल महत्त्वाचा काय आहे तर शैक्षणिक स्तर आणि हायर एज्युकेशन याचा मधला जो ब्रिज आहे तो भरण्याचा आहे. त्या विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी तयार करणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी तुमची आहे. त्यामुळं 11वी-12वी शिकणाऱ्या शिक्षकांची जबाबदारी जास्त आहे. जर 10वीपर्यंत त्याला काही येत नसेल तर त्या क्षमता त्याच्यामध्ये आणणं आणि पुढचं त्याला 11वी-12वीचं अपडेट करणं ही जबाबदारी तुमची. कारण का तो शालेय शिक्षणाच्या अंतिम टप्प्यात तिथं आलेला आहे. उद्या हायर एज्युकेशनला जाऊन म्हणलं समजा की अरे त्याला काहीच येत नव्हतं, शालेय शिक्षणात नाही, तरी चालणार आहे का आपल्याला कोणीतरी रिपोर्ट दाखवणार आहे. तर मिनिमम लेवलला तो क्षमतांच्या आलाय का नाही, आला नसेल तर तिथपर्यंत त्याला आणणं आणि मग त्याला अद्ययावत करणं ही जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. तुम्ही घेतली म्हणजे ती शासनाची तेवढी सुद्धा आणि आमची सुद्धा आहे, आणि त्या पद्धतीने शासन सुद्धा पाऊल टाकत असतं. परंतु शासन म्हणजे काय हो, आम्ही माणसंच आहोत. आता पुस्तकं तयार करण्याचं काम मला भरतीमध्ये केलं जातं. तुम्हाला माहिती असेल तर आता यावर्षी 2री, 3री, 4थी आणि 6वीची पुस्तकं आपण तयार करतो आणि एनईपीच्या अनुषंगानं आलेली आहे. हा पुस्तकं करत असताना एनईपीच्या अनुषंगानं एनईपीचा अभ्यास केला, त्याच्याबद्दलच्या माहिती घेतल्या, त्यावेळेला असं जाणवलं की खूप वेगळ्या पद्धतीने हा विचार केलेला आहे की घोकंपट्टीतनं विद्यार्थ्याला काढण्यासाठी आणि त्याच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी त्या पद्धतीची पुस्तकंही करायला पाहिजे. म्हणजे नुसतीच पुस्तकं ही पुस्तकं राहिली नाही आहेत. तर आता जर तुम्ही बघितलं, पहिलीचं पुस्तक बघितलंय किती जणांना माहिती नाही, पण आता 2री, 3री, 4थी, 6वीची ज्या पुस्तकं येतील तर ते आवर्जून बघा. पहिलीचे पुस्तक तुम्ही आवर्जून बघा. तर फोकस बदललेला आहे, ॲक्टिव्हिटी बेस्ड झालेलं आहे. हे काय कळेल तर पुस्तकातलं वाच, पाठ कर आणि असं राहिलेलं नाही आहे. तर पुस्तकातलं वाच, पुस्तकात दिलेल्या उपक्रमाच्या अनुसार निरीक्षण कर, तुझ्या नोंदी कर, याद्या कर, जनरलायझेशन कर, त्याच्यामध्ये वर्गीकरण कर, आणि मग तुला काय फरक दिसला त्याच्याशी चर्चा कर. अशा पद्धतीचे उपक्रम खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. म्हणजे आता येणारी जी पिढी आहे ती अधिकाधिक विचार करणारी तुमच्या पुढे येणार आहे. आता हळूहळू जर या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थी यायला लागले तर आपोआपच ह्या क्षमता त्याच्यामध्ये विकसित होणार आहे. त्याचं कम्युनिकेशन स्किल वाढणार आहे, वैचारिक पातळी त्याची वाढलेली असणार आहे, त्याच्या ॲनालिटिकल क्षमताही वाढलेली असणार आहे. आणि असा जर विद्यार्थी तुमच्या पुढे आला आणि त्यानं तुम्हाला 2-4 असे प्रश्न विचारले, गोगली टाकली, तर काय करायचं. आणि मग असा विद्यार्थी जर तुमच्या पुढे येऊ घातलेला आहे, 2-3 वर्षात असा विद्यार्थी येईल, 2 वर्षात येईल तुमच्या पुढे, मग तुम्हालाही त्याच्याही पुढे 2 पावलं आपल्याला असलं पाहिजे. म्हणून आपल्यालाही आता खूप अभ्यास करायला लागतो. मुळात हा बदल स्वीकारला पाहिजे की येस, बदल मान्य आहे, काय आणले, कशाला आणले हे प्रश्न आता विचारायचे नाहीत, आपल्याला करायचे, किंवा बदलाला स्वीकारायला पाहिजे. आपल्याला ही आधी मानसिकता होणं गरजेचं आहे की मला माझ्या रुटीनच्या अध्यापन पद्धती सोडून आता नवीन मार्गाकडे जावं लागणार आहे. आणि मला वाटतं ह्याच्यासाठीच ही बैठक, म्हणजे हे ऑर्गनायझेशन हे केलेलं असणार 2 दिवसाचं वर्कशॉप, ही मानसिकता होणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की ती मानसिकता बदलणं. आणि मग ही बदलायची म्हणजे नेमकी काय आहे तर आपल्या पुढे जो येणारा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी सक्षम असण्यासाठी आवश्यक असणारं माहिती, आणि त्या विद्यार्थ्याला आता इंटरनेटचा वापर करायला वगैरे सांगितलं गेलेलं आहे पुस्तकातनं, त्याला इंटरनेट माहिती. त्यामुळे तुमच्याकडे येणारा विद्यार्थी फक्त आता तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, तुम्ही सांगितलेली माहिती कुठेतरी तो ताडून बघणार आहे, इंटरनेटवर बघणार आहे, आताही बघत असेल. त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त माहिती आपल्याला असली पाहिजे. त्याच्यासाठी तुमचं वाचन हे असलं पाहिजे. तुम्हाला इंटरनेटचा वापर करून ऑथेंटिक साईट कुठल्या आहेत, ऑथेंटिक माहिती कुठली आहे, ऑथेंटिक शब्द म्हणते. आजकाल रील्समधनं आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं अगाध ज्ञान मिळते, परंतु ते ऑथेंटिक असेल की नाही ह्याची तपासणी आपल्याला करायला लागणार आहे.
मग असं ऑथेंटिक ज्ञान मग जे विद्यार्थी बघतोय जे ऐकून आले ते ऑथेंटिक आहे का नाहीये हे त्याला सांगायला पाहिजे. नुसतं सांगायला नाही तर त्याला आपल्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे, त्याला ते पटवून देता आलं पाहिजे की बाबा नाही ते तू म्हणतोयस ते कशा पद्धतीनं वेगळ्या मार्गाने जाणार आहे हे आपल्याला सांगण्यासाठी आपल्याकडे स्वतःकडं ज्ञानाचं भांडार असलं पाहिजे, रिसोर्सेसची माहितीही असली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला आता खूप वाचावं लागणार आहे. कुठलं एकच पुस्तक कुणाचे तरी नोट्स एवढं वापरून आपल्याला चालणार नाही आहे. आपल्याला सुद्धा स्वतःला अपग्रेड करायला पाहिजे, सातत्यानं अपग्रेडेशन आपल्याला ठेवायला लागणार आहे की कारण का ज्ञानामध्ये दर सेकंदाला भर पडते. त्यामुळे आपल्यालाही आता सातत्यानं अभ्यास करावा लागणार आहे, वेगवेगळे माहितीचे स्रोत शोधावे लागणार आहे, माहिती गोळा करायला लागणार आहे, ती तपासून बघावं लागणार आहे, त्याचं ॲनालिसिस करायला लागणार आहे आणि थोडंसं आहे की माझ्या पुढे येणारा विद्यार्थी याच्यावर काय विचार करेल आणि तो वेगळ्या पद्धतीने कदाचित. परंतु प्रत्येक मानवाचं परसेप्शन हे वेगवेगळं असतं. नुसतं तुम्हाला खूप माहिती असूनही उपयोग नाही. काही वेळेला तुमच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करणारा विद्यार्थी समोर असेल आणि त्यावेळेला तो तुम्ही त्याला कन्व्हिन्स करण्याऐवजी तो विद्यार्थी तुम्हाला कन्व्हिन्स करू शकतो. नाही सर, नाही मॅडम, हे तुम्ही म्हणता ते असं नाही, असं असं आहे. तर त्याचं म्हणणं सुद्धा ऐकून घ्यायला पाहिजे आणि जर ते जेन्युइन असेल तर स्वतःचं मतही बदलायला पाहिजे. जितके दिवस कसं शिक्षक सांगतील तेच खरं, आता तसं होणार नाही. विद्यार्थी स्वतः विचार करणार आहे, स्वतः लॉजिक लावणार आहे, त्याचं लॉजिक कदाचित वेगळं असू शकणार आहे. साधं उदाहरण देते. एक चित्र होतं छोटंसं, दात घासतानाचं चित्र होतं. आता दात घासणे ही सवय चांगली का वाईट लहान मुलाचं होतं. म्हणजे आता पुस्तकं करताना आम्ही छोटे छोटे एक्सरसाइज करत असतो की बाबा आम्ही जे पुस्तक तयार केलं ते त्या वयाच्या विद्यार्थ्यांना दाखवून बघितलं त्यांचा काय विचार आहे. तर त्याच्यामध्ये होतं की पर्सनल हायजीनच्या बाबतीत आम्ही लिहिलं की दात घासावे, ते चित्र होतं. त्या मुलांनी आरोग्य तिथं केलं. म्हणलं आरोग्य का केलं, म्हणजे दात घासत नाही का. मग त्याच्याशी बोलायला लागलं की क्रॉस का केलं. म्हणलं की नाही ते दात घासत असताना नळ सुरू ठेवला ना, पाणी वाया जात होतं. बरोबर आहे. मग मला त्या चित्रात बदल करायला लागला की हे टॅप बंद करायला पाहिजे आणि मग दात घासायला पाहिजे. म्हणजे मुलं कुठल्या अँगलनं बघतील आणि काय परसिव्ह करतील. मग ही मेंटल फ्लेक्झिबिलिटी म्हणतात त्याला, मानसिक लवचिकता असली पाहिजे की पुढच्याचं मत समजून घेणं आणि त्या पद्धतीनं आपल्यामध्ये बदल करणं. तर ही फ्लेक्झिबिलिटी खूप असली पाहिजे. आता देवघे होणार आहे, एकवर्ती राहणार नाही, शिक्षक सांगणार आणि विद्यार्थी मानखाली घालून ऐकणार असं होणार नाही. विद्यार्थी सुद्धा आपल्याला आता प्रश्न विचारणार आहेत, आपल्याला आपल्या दिलेल्या माहितीवरही ते प्रश्न विचारणार आहेत आणि त्याचं आपल्याला लॉजिकल रिझनिंग हे देता आलं पाहिजे. आणि कधी आपण कमी पडलो तर ते विचार शोधून जे आणतील ते मान्यही करावं लागणार आहे. तर हा सगळ्यात मोठा बदल शिक्षकाला करायला लागला. शिक्षक म्हणून आपल्याला ऐकायची सवय फार, मी बोलतच नाही आता, बरोबर आहे ना. तर आपल्याला हे सोडायला लागेल की कदाचित माझ्यापेक्षा वयाने छोटा असणारा मुलगा सुद्धा माझ्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार हा करू शकतो आणि त्याचा विचार हा योग्य असू शकतो. हा विचार इथं खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आपली जी भूमिका इतके दिवस जी देण्याची होती ती आता घेण्याचीही राहिली पाहिजे. तरच म्हणजे मेजर बदल होणार आहे. हा खूप मोठा बदल जर तुम्ही विचार केला तर हाच आपल्या सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. वाटतं की नाही. जरा एक सेकंदभर विचार करा की असे जर बोलणारे विद्यार्थी वर्गात असतील, असं येतात ना तुमच्या वर्गात विद्यार्थी असतात ना. आता विद्यार्थी बऱ्यापैकी शांत असतात, पण असे तुम्हाला उलटून सगळेच प्रश्न विचारणार असेल तर तुम्हाला किती तयारीनिशी जावं लागेल, किती आयुध घालून जावं लागेल बघा. म्हणजे आपल्याला किती तयारी करावी लागणार आहे. आणि हा काळ वेळ लांब नाही, हे येणार आहे. 2 वर्षात अशी मुलं येणार आहेत, कारण का आपण त्या टप्प्याने त्या विद्यार्थ्यांकडे जायला लागलेले आहे. आणि मग हे सगळे बदल करायचे असेल तर आपली सक्षमता ही वाढवलीच पाहिजे, आपण सक्षम झालं पाहिजे. सुदैवानं आपण चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये आहोत, चांगला पगार आहे आपल्याला. पगाराबद्दल मी कधी बोलत नाही, मला आक्षेपही घ्यायचा नाही आहे कोणाचा, परंतु हा का दिला असेल शासनानं तर आपल्याला आपली संशोधनं करता आली पाहिजे, आपल्या विषयाचं ज्ञान वाढवता आलं पाहिजे आणि ते विद्यार्थ्यांकडे पुढच्या पिढीपर्यंत ते ट्रान्सफर करता आलं पाहिजे. म्हणून ती किंमत मोजलेली असते शासनाने. म्हणजे आम्ही सुद्धा विचार करतो की शासन मला एवढा पगार देतं तर रोजचे दिवसातले 8-10 तास मला त्या ह्याच्यासाठी शासनासाठी काय करता येईल, शासनाचं ते ध्येय धोरण आहे त्याच्यासाठी चांगलं करण्यासाठी मला माझा जॉब चांगल्या पद्धतीने कसा करता येईल ह्याचा विचार करावा लागतो आणि प्रत्येक पाऊल हे फुंकून टाकायला लागतं. आणि मग लक्षात येतं की आपण आपल्या घरात कुठलाही रुपया कोणाला फुकट देतो का. दान करताना आपण 4 वेळेला विचार करतो की नाही. कोणी रस्त्यात समजा गाडीला
वाजवली आपली टिकटिक, मागितलं चालतं, आपण देतो का पटकन काढून? विचार करावा की देतो का? नाही देत ना. का देता? ये रे बाबा आणि घेऊन जा. असं होत नाही. आणि मग जर शासन आपल्याला देते, संस्था आपल्याला जर देते आहे, तर ते डिपेंड करणारच. जे आमची ध्येय धोरणं आहे ती तुम्ही एक्झिक्यूट करायला पाहिजेत. आमच्या बरोबर या बदलाच्या वारीत सगळ्यांना समाविष्ट व्हावंच लागणार आहे. जर तुम्ही नाही राहिलात तर तुम्ही टिकणार नाही, तुमचे विद्यार्थीच तुम्हाला टिकू देणार नाही. उद्या समजा हा बदलला आणि उद्या विद्यार्थ्यांकडून जर तुमचा अप्रायझल घ्यायची वेळ आली तर काय होईल? येऊ शकतं, काही बदल होऊ शकतात. तर त्यावेळेला विद्यार्थीच तुमचं अनालिसिस करतील. हे अनालिसिस जर आपल्याला पॉझिटिव्ह हवं असेल तर आपल्या पर्सनॅलिटीमधली रिजिडिटी काढून आपल्याला खूप पॉझिटिव्हली जायला लागणार आहे, खूप अभ्यास करावा लागणार आहे. डिग्री मिळाली, डबल डिग्री मिळाली, PhD मिळाली, नोकरी लागली, आता काय अभ्यास करायची गरज नाही आहे असं शिक्षकाला कधीच म्हणता येत नाही. कारण का त्याला जिवंत जगासारखं काम करायला लागतं, सातत्यानं अपडेट करावं लागतं. नाहीतर शिळा पाण्याचा जसा वास येतो तसा आपल्या नॉलेजचा निरुपयोग होतो. विद्यार्थी तुमच्याकडे फिरकणार नाही. आणि जर समजा उद्या विद्यार्थ्याकडनं अप्रायझल घ्यायची वेळ आली तर काय होईल त्याचा विचार करणं अवघड जाईल. म्हणून आजच थोडीशी या पद्धतीने विचार करा की ज्यांना खूप बदलाला रिजिडिटी आणायची की नाही आम्हाला बदल करायचा, तर कदाचित अशी वेळ आली तर तुम्ही सिस्टीममध्ये राहणार नाही, याचा विचार करायला लागेल. किती दिवस कोण कोणाला सहन करणार? पूर्वी बरं होतं, एकदा चिकटला की चिकटला, पण आता तसं राहणार नाही. विद्यार्थीच तुम्हाला तुमची उत्तरं देणार आहेत. भले सिस्टीम न करू, पण मुलं बाहेर जाऊन पण बोलणार आहेत. आजही बोलत असतील, ह्या लेक्चरला काही वाटणार अर्थ नाही असं म्हणते. आणि का बसावं त्यांनी, त्यांचा वेळ का घालवावा? जर त्यांना तुमच्या 1 तासामध्ये बसणारी माहिती एका विदिन 1 मिनिटमध्ये इंटरनेटवर मिळत असेल, तो का बसेल तुमच्याकडे? हा विचार आपण करायला लागणार आहे. म्हणजे इतक्या माहितीच्या रिसोर्सेसमध्ये अडकलेला विद्यार्थी आपल्यापर्यंत आला पाहिजे आणि आपल्याकडून चांगलं काहीतरी तो घेऊन गेला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. मग आपल्या आत्तापर्यंतच्या असणाऱ्या नॉलेजमध्ये बदल करायला लागणार आहे, अध्यापन पद्धतीमध्ये बदल करायला लागणार आहे आणि मूल्यमापन तंत्रामध्ये सुद्धा बदल करावा लागणार आहे. पूर्वीचेच प्रश्न कधी काळी काढून ठेवलेले जे नॉलेज बेसवरचे आहेत, अंडरस्टँडिंगवरचे आहेत, ते चालणारच नाही आहे. विद्यार्थी त्याच्या पुढे जाणार आहे, त्याला ॲप्लिकेशन लेवलला जायचं आहे, त्याला क्रिएटिव्हिटीला जायचं आहे. मग अशा वेळेला तो दिली जाणारी जी उत्तरं आहेत ती सुद्धा तुमची स्वीकारायची तयारी असली पाहिजे. मला वाटतं की शिवानी मॅडमने तुम्हाला ब्लूम टेक्सॉनॉमीच्या वरच्या पद्धतीने सांगितलं असेल, झालं असेल ना? ह्या टेक्सॉनॉमीचा जो हायर लेवलचा आहे तो क्रिएटिव्हिटीकडेच जाणार आहे. आपल्याला विद्यार्थ्याला त्या लेवलपर्यंत घेऊन जायचे. आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे काय असतं? वेगळेपण असतं, नाविन्य असतं त्याच्यामध्ये, आत्तापर्यंत कोणी न केलेलं असतं. बरोबर नाही? प्रत्येक विद्यार्थ्याला जर आपल्याला अप टू द मार्क त्या लेवलपर्यंत न्यायचं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याचा विचार हा वेगळा असणार आहे, त्याची उत्तर ही वेगळी असणार आहे, त्याची मांडणीची पद्धती वेगळी असणार आहे. मग तुमचं साचेबद्ध प्रश्न आणि साचेबद्ध मॉडेल आन्सर चालेल का? चालेल का? नाही चालणार ना, बरोबर आहे? मग इथं बोर्डाला सुद्धा बदल करावा लागणार आहे की इतके दिवस आम्ही तुम्हाला काय देत होतो, प्रश्नपत्रिकेवर मॉडेल आन्सरही देत होतो, बरोबर आहे? आता ते येणार नाही. अशा पद्धतीने काही विचार केला असेल तर आणि अनुषंगिक वेगळे काही असंही मान्य करावं. म्हणजे प्रत्येक वेळेला इतके दिवस कसं होत होतं, पेपर्स तपासणं सोपं होतं, साच्याची उत्तरं होती, ते पॉईंट दिसत आहेत का? आता तुम्ही सगळ्यांनी बोर्डाचे पेपर तपासले असतील, तपासलेत ना? किती कमी वेळात तपासलेलं तुम्ही माहिती मला, त्यामुळे ते कसे तपासले जातात तेही माहिती मला, की पॉईंट बघितले जातात की नाही. फार डिटेलमध्ये जाऊ शकत नाही आपण. परंतु जर उद्या पेपर अशा आले की प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर हे वेगवेगळं आहे, मॉडेल आन्सर त्याला लागू होत नाही, तर तुम्हाला पेपर तपासायला वेळ लागेल की नाही? लागणार ना. परंतु हे तपासत असताना आपल्याला त्यानं लिहिलेला विचार, त्याच्या पाठीमागे नुसतं लेखन नाही आहे तर त्याच्या लेखनाच्या पाठीमागे काय विचार आहे हा शोधायला लागणार आहे आणि मग इव्हॅल्युएशन करायला लागणार आहे. ही खूप महत्त्वाचा बदल मूल्यमापनामध्ये होणार आहे. जसं मगाशी मी म्हटलं की त्या मुलाला चित्रात तो विचार मोठी म्हणून मी केलाच नाही, छोटंसं उदाहरण आहे पण ते डोळे उघडायला चांगलं आहे, आय ओपनर आहे की मूल कसं विचार करतं. तर त्याच्या रिस्पॉन्सेसमधनं मुलाचा विचार आपल्याला शोधता आला पाहिजे. कारण का प्रत्येक वेळेला ते मूल समोर येणार नाही. जसं आमच्यासमोर ते मूल होतं त्याच्याशी आम्ही डायरेक्ट बोलू शकतो, परंतु पेपर लिहिणारा विद्यार्थी तुम्ही तपासत असताना तुमच्या समोर असणार नाही. पण त्यानं ते उत्तर का लिहिलं असेल तर त्याच्या भूमिकेत जाऊन आपल्याला ते उत्तरात तपासावं लागणार आहे. हा मूल्यमापनामध्ये खूप मोठा बदल होणार आहे.
मूल्यमापनाची म्हणजे तपासत असतानाचा. म्हणजे आपल्याला आपली मेंटल फ्लेक्झिबिलिटी ही कितीतरी पटीनं वाढवावी लागणार आहे की त्यांना हा विचार केला असेल आणि म्हणून हे उत्तर लिहिलं असेल मग तो त्याच्या विचाराच्या दृष्टीने योग्य आहे. हे सगळं बघावं लागणार आणि ह्याच्यासाठी आपल्याला ओपन माइंडनेस हा खूप असावा लागणार आहे. हे कधी होईल तर बदल हा स्वतःपासून जेव्हा तुम्ही स्वीकाराल तेव्हा आपण हे करू शकतो. एखादी गोष्ट स्वीकारली तर ती सहज साध्य होते. स्वीकारताना जर आपण अडकाठी आणली तर मात्र आपण तो बदल चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. म्हणून आजच्या या संधीच्या तुमचं जे वर्कशॉप झालं तर जाताना एवढंच लक्षात ठेवा की जेव्हा कधी NEPच्या अनुषंगाने 11वीचा सिलेबस बदलेल तोपर्यंत मी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करणार आहे ह्या बदलाला आणि हा बदल स्वीकारल्याशिवाय मला पर्याय नाही आणि मग मी त्याच्यावर काम करू शकते. मग तुमचं सुरू होईल की बाबा NEP काय आहे. NEP बाबत जर तुम्ही इंटरनेटवर गेलं तर बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु ज्या NCERTच्या तुम्ही वेबसाईटवर वगैरे जाल तर तिथे तुम्हाला सगळी ऑथेंटिक माहिती मिळेल. आपल्या SCERTच्या वेबसाईटवर गेला तर तुम्हाला SCF पण बघायला मिळेल की महाराष्ट्र शासनानं त्यातलं काय घेतलेलं आहे, काय घेणार नाही शासन, ह्याचा सगळ्याचा अभ्यास तुम्हाला तिथं करता येईल. आणि मला वाटतं की जोपर्यंत 11वीचा सिलेबस आणि पाठ्यपुस्तक येत नाही तोपर्यंत तुमची हे सगळ्या गोष्टी हे दस्तऐवज तुम्ही निदान ओव्हरलुक तरी केले पाहिजेत. महत्त्वाचे घटक तरी त्यातले बघायला पाहिजे. जर आता तुमचा विषय मॅथ्स असेल तर मॅथ्सच्या अनुषंगाने NEPमध्ये काय म्हणले ह्याचा तरी डिटेलिंग तुम्ही बघायला पाहिजे. हे वाचायची ही संधी आहे. हा जो पुढचा 1-1.5 वर्षाचा जो तुम्हाला काळ मिळणार आहे तो हा स्वतःला तुम्हाला ह्या बदलासाठी तयार करण्यासाठी मिळणार आहे. तर म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे राहील की या अनुषंगानं जे काही होत आहे, जे काही डॉक्युमेंटेशन पब्लिश होत आहे, NCERTची पुस्तकं आहेत, बालभारतीची आता पुस्तकं येतात, ह्या सगळ्याचा तुम्ही एक अभ्यास तयार करा, अभ्यास सुरू करा आणि कुठल्याही गोष्टीकडे सहज म्हणून वेगळ्या पद्धतीने काही दिसले की आपण पहिली टीका करतो तर टीका करणं बंद करा. जो काही बदल आहे, जे काही कॉन्क्रीट रूप आलेलं आहे ते आणताना खूप कष्ट घ्यावे लागतात. प्रत्येक जण तिथं कोणीतरी कष्टच करत असतो. काही वेळेला तुम्ही सहभागी असाल, काही वेळेला तुमच्यासारख्या अनेक तिथं सहकारीच असतात की जे काम करत असतात. तर पहिली ही टीका आपण बंद केली पाहिजे. हे का आणलं याचा शोध घेतला पाहिजे. ज्यावेळेला पॉलिसी तयार होते किंवा काही बदल करून पुस्तक येतात त्या पुस्तकं लेखन करणाऱ्याच्या पाठीमागं काहीतरी काय विचार असेल हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे हे कशातनं तुम्हाला साध्य होईल. ज्या ज्या वेळेला काही ट्रेनिंग्स दिले जातात, काही व्हिडिओज वगैरे टाकले जातात तर ते बघायला पाहिजे, ऐकलं पाहिजे. ते प्रकाशित झालेली जी काही परिपत्रकं आहे, शासन निर्णय आहेत तेही आपल्याला वाचायला पाहिजे. म्हणजे इतके दिवस तुम्हाला वाटत होतं की शिक्षक म्हणून आम्हाला आमचं पाठ्यपुस्तक काही गाईड मिळाले की बस, पण आता तसं चालणार नाही. एकूणच आता हे धोरण सगळं समजून घ्यायचं असेल तर शासकीय दस्तऐवज जो आहे तो सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला पाहिजे. आणि शासकीय दस्तऐवज हा बऱ्याच वेळेला आता आपल्या त्या शासनाच्या वेबसाईटवर सुद्धा इझिली अवेलेबल झालेला आहे. तर त्याचा तुम्ही एक वर्षभर सगळा अभ्यास केला पाहिजे. तुमची एक स्वतःची एक मनोभूमिका हीमध्ये असली पाहिजे. आणि मग हे सगळं बघत असताना महत्त्वाचा घटक म्हणजे अगदी तुमच्या जवळचा घटक आहे तो म्हणजे अभ्यासक्रम. बदललेला अभ्यासक्रम काय आहे. म्हणजे धोरण हे थोडंसं कसं असतं ॲब्स्ट्रॅक्ट असतं. त्याचं ॲब्स्ट्रॅक्शनचं थोडक्यात थोडं आणलेलं असतं अभ्यासक्रमामध्ये असतं. आणि अभ्यासक्रमाला अगदी कॉन्क्रीट रूप देणारं म्हणजे पाठ्यपुस्तक असतं. तर 11वी-12वीची पाठ्यपुस्तकं अजून तयार करायचं काम सुरू केलेलं नाही आहे. ते सुरू होईलच. जर तुम्हाला त्याच्यात संधी मिळाली तर निश्चितपणे तुम्ही तिथे या. म्हणजे तुम्हाला अगदी जवळून पाठ्यपुस्तक कसं तयार होतं आणि किती कष्ट आहेत त्याच्यामध्ये, किती व्हरायटी त्याच्यामध्ये, किती टप्प्यावर काम केलं जातं. पाठ्यपुस्तक पब्लिश होण्यापूर्वी किती लोक त्याचा तपासणी करतात, किती चिरफाड होते प्रत्येक शब्दावर, प्रत्येक चित्रावर, प्रत्येक ओळीवर, प्रत्येक स्वल्पविरामावर तिचं किती चर्चा होते, किती पर्स्पेक्टिव्हला ते पुस्तक बघितलं जातं हे लक्षात येईल. म्हणजे अधिकाधिक तुम्हाला ते डॉक्युमेंट जास्त कळेल. नुसतंच कंटेंट नाही तर एखाद्या चित्रावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होते की दुसरा बघणारा चित्र कसा बघेल, एखादं मूल बघताना चित्र कसं बघेल, एखादी स्त्री बघताना कशी बघेल, एखादा पुरुष बघताना कसं बघेल, हे सगळं बघून ह्या पुस्तकामध्ये ते बदल केलेले असतात. त्यामुळे आता जे काही नव्यानं येणार आहे त्याचं स्वागत खुल्या मनानं करायला शिका की निश्चितपणे याच्या पाठीमागे काहीतरी चांगला विचार असेल. शोधायला गेला तर आपल्याला सगळंच चांगलं सापडतं आणि जर शोधायचं वाईट म्हणलं तर वाईटच सापडतं. त्यामुळे कुठल्याही ध्येय धोरणावर आज ठरवायचं की आपण टीका टिप्पणी करायची नाही, तर ह्याच्यातून मला काय चांगलं करता येईल हे आपण ठरवायचं. त्या थोडक्यात एक गोष्ट असते की बाबा मधमाशी आणि माशी ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती असतील. कीटकच आहेत आपण बघितलेली. मधमाशी कधी घाणीवर बसलेली बघितली आहे का? ती नेहमी फुलावर बसलेली असते म्हणून तिला अवतीभोवती तोच परिसर असतो. त्याच परिसरातली माशी मात्र कुठं असते? घाणीवर असते. ती फुलावर बसत नाही.
मग आपण मधमाशी व्हायचं का माशी व्हायचं हे आपल्या हातात. आपण येणाऱ्या अवतीभोवतीचे आपले जे रिसोर्सेस आहेत त्यातलं आपण चांगलं निवडायचं, चांगलं येणं बघायचं, पॉझिटिव्हली जायचं, तरच आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करू शकतो, एक चांगला आशावाद त्यांच्यामध्ये निर्माण करू शकतो. आणि हे विद्यार्थ्यांनी आपल्या पिढी जर पुढची आशावादी झाली तरच आपला देश हा चांगला होऊ शकणार आहे. या देशाच्या आपण म्हणतो प्रगतीमध्ये आपला हातभार काय असतो, तर आपले विद्यार्थी ही ॲसेट आहे आणि पुढे जाऊन तेच नागरिक होणार आहे. तेच जर आपले जर असे चांगले झाले तर आपला देश चांगला होणार आहे. आणि मला वाटतं की हे एक व्रत आहे शिक्षक म्हणून, बाकी कोणालाही संधी मिळत नाही, त्याच्या परिणाम तो काम करतून घरी जातो. मात्र आपण जे आपले वर्ष आणि काही आपली जे लेक्चर्स इन्व्हेस्ट केलेले असतात हे विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या एखाद्या लेक्चर्समधून सुद्धा एखाद्याचं आयुष्य घडू शकतो. तुम्ही जर विचार केला तर कुठल्या तरी एखाद्या शिक्षकाच्या एखाद्या वाक्याने तुम्ही इन्स्पायर होऊन इथपर्यंत आलेले असतात, बरोबर आहे की. स्वतःचं जर हिस्ट्री काढली तर कुठला तरी एक टर्निंग पॉईंट आलेला असतो. मग आपल्या विद्यार्थी येणारा जो समोर आहे तो माझ्याकडून असा एखादा टर्निंग पॉईंट घेऊन गेला तर त्याचं आयुष्य वेगळ्या पद्धतीनं घडणार आहे. मग भले प्रत्येक वर्षी एक जरी विद्यार्थी असा झाला तरी खूप झालं, असं प्रत्येकाने ठरवा की माझं वागणं, माझं शिकवणं, माझं विद्यार्थ्यांबरोबरचं रिलेशन हे असं असलं पाहिजे की त्या विद्यार्थ्याला माझ्याकडून काहीतरी शिकता आलं पाहिजे आणि देशासाठी काहीतरी करण्याची वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. ह्या सगळ्या 2 दिवसाच्या वर्कशॉपमधून तुम्ही खूप नॉलेज तर घेऊन घेतले, परंतु जाताना थोडंसं या पद्धतीच्या व्हॅल्यूज जर घेऊन गेलात तर आमचंही काम धोरण बदलायचं जे आहे, पद्धतीमध्ये जे बदल आणायचे तेही खूप सोपं होणार आहे. कारण का अल्टिमेटली शासनाच्या एक्सटेंडेड हँड तुम्हीच आहात, आम्ही नाही आहोत. आम्ही कुठेतरी बसून पॉलिसी करणार, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी तुम्ही करायचे. किती चांगली पुस्तकं तयार केली परंतु जर तुम्ही चांगल्या पद्धतीने ती हँडल नाही केली, नाही शिकवली तर काही उपयोग नाही होणार. जे काही म्हणायचं त्या पुस्तकात पडून जाणार आहे. आणि म्हणून शासनाच्या वतीनं माझी जी कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या बदलाकडे डोळसपणे बघा, त्याला स्वीकारा आणि त्या पद्धतीने आवश्यक असणारी आपली मनोवृत्ती तयार करा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपले योगदान, आपला दांडगा अनुभव आणि आपण शिक्षण तज्ज्ञ म्हणून या क्षेत्रामध्ये केलेलं काम हे कुठल्याही पदवीपेक्षा खूप मोठं आहे. त्यामुळे आपल्या इथे असलेलं PhD होल्डर शिक्षक किंवा सर्व शिक्षकांना त्यांनी जे मार्गदर्शन केलं हे डॉक्टरांचं डॉक्टर करतात तशा पद्धतीने त्यांनी निश्चितपणे मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद. आपण सर्वांनी बघितलं की मॅडमने सांगितलेल्याप्रमाणे शासनाचे प्रतिनिधी आणि शिक्षक यांच्यामध्ये अत्यंत छानपणे संबंध आणि दुवा असायला हवा, तरच आपण निश्चितपणे विद्यार्थ्यांसाठी काम करू शकू. कारण शिक्षकाचं आयुष्य हे वर्षामध्ये मोजलं जात नाही, ते त्याने घडवलेल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये मोजलं जातं, त्यांनी समाजासाठी केलेल्या कामामध्ये मोजलं जातं. वळूया पुढील कार्यक्रमाकडे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषदेचे आणि नियामक मंडळाचे अध्यक्ष, त्याचनंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत आपण मंथन हा वर्कशॉप कार्यशाळा जी घेतली त्याचे आजच्या समारोपाचे अध्यक्ष श्री प्रमोद रावत सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे. सन्माननीय व्यासपीठ, गेले 2 दिवस या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असणारे, सकाळी खाल्ल्यानंतर लोकांना झोप येत असेल, ती झोप इतक्या चांगल्या पद्धतीने उडवतात त्याची कल्पना होती. मला आज 2 गोष्टींचा खूप आनंद झाला. एक म्हणजे मी आज त्यांचं भाषण चुकवलेलं नाही आहे, थोडं बरं होतं म्हणून मी आज अवॉइड करणार होतो, पण लोकांनी सांगितलं नाही काय झालं तरी यायच पाहिजे म्हणून मी आलो. तर एक सुवर्ण संधी मला मिळाली. सरकारी अधिकारी इतक्या तळमळीने काम करतात, खरं बोलण्याचं साहस ठेवतात आणि समाज परिवर्तनाच्या कामामध्ये आपलं योगदान देण्यासाठी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा इतका विचार करतात. असं पाहिल्यानंतर माझ्या वयातल्या माणसाला असं निश्चित वाटलं की आमच्या देशाचं भविष्य खरोखर उज्ज्वल आहे. अशा अनेक आमच्याकडे आहेत, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं नैराश्य असण्याचं कारण नाही. आणि त्यांनी प्रत्येक गोष्ट जी सांगितली ती खरोखर खूप महत्वाची आहे. म्हणजे
आपण एका फार मोठ्या मंथनातून पुढे जाणारा समाज आहोत. आता जगातल्या इतर समाजांपुढे असणारे आव्हान आणि आपल्या समोर असणारे आव्हान फार वेगवेगळे आहेत. आम्ही त्यांच्यासारखे कपडे घालतो, त्यांच्यासारखे फोन वापरतो, त्यांच्यासारख्या गाड्या वापरतो, पण त्यांच्यासारखी साधी साधी गोष्ट स्वच्छतेची, रस्त्यावरच्या शिस्तीची, लाईफ मधल्या डिसिप्लिनची आम्ही सहजपणाने पाळत नाही. आणि ते करायला फार मोठे पैसे लागत नाही, फार मोठा खर्च लागत नाही. आमच्याकडे आजही आम्ही सहजपणाने पाहतो. नाशिक सारख्या ठिकाणी आम्हाला एक गोळाबाजी ऐकायला मिळते, कुठल्या एखाद्या मोठ्या कॉर्पोरेटमध्ये काही गोष्टी ऐकायला मिळतात. ते बहुत मन सुंदर होतं की या सगळ्यामध्ये असणारी माणसं ही शिकली सवरलेली आहेत, व्यावसायिक आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, लोकशाहीपण आहेत, सर्व प्रकारचे लोक आहेत. मग का घडतं असं आमच्या समाजामध्ये? त्याचं कारण असं की आमची शिक्षण पद्धती ही फक्त तुम्हाला सर्वांवर पुरती फोकस ठेवून जर तयार केली असेल तर त्यातनं असंच निर्माण होणार. लक्षात घ्या, आम्हाला माणसं आणि समाज जर चांगला घडवायचा असेल तर त्याच्या जोडीला त्याला आपल्या स्वतःची ओळख असणं, समाजाबद्दलची माहिती त्याला असणं, निसर्गाबद्दलचं भान असणं, आपल्या राष्ट्राबद्दलची त्याला जाणीव असणं, अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव हा त्याच्या चारित्र्यामध्ये जोपर्यंत आपण खूप मेहनतीने निर्माण करणार नाही आणि त्याचा पाया विचाराचा हा खोल निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्याकडे अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला रोज ऐकायला मिळतील. लक्षात घ्या, मला असं वाटतं की शिक्षक हा या सर्व शृंखलेमध्ये सर्वोच्च स्थानावर आहे होता, पण आज त्याला वेगळ्या प्रकारचं स्वरूप आहे. तर मला वाटतं की आपल्याला इतिहासाने दिलेलं हे फार फार मोठी जबाबदारी जी आहे. मी स्वतः बिझनेसमॅन म्हणून 50 वर्ष मागील काळात काम केलं. माझा खरोखर या संस्थेत गेल्या 7 वर्षापूर्वी आलो, तोपर्यंत मला असा संबंध नव्हता. पण मला नेहमी लक्षात आलं की व्यवसायामध्ये आम्हाला ज्या ज्या समस्यांना आम्ही तोडून द्यायचो की आम्हाला नेहमी विचार पडायचा की ही मुलं आलेली आहेत, इंजिनियर झालेली आहेत, कॉमर्स झालेली आहेत, अमुक एक शिकलेली आहेत आणि तरी आम्हाला त्यांना सगळं शिकवावं लागतंय. असं का करावं लागतंय आम्हाला? ही एक छोट्या मध्यमवर्गीय व्यावसायिकाचीच नाही तर सर्व ठिकाणच्या म्हणजे अगदी इन्फोसिसच्या डायरेक्टरांनी सुद्धा याच्यावर सेम वक्तव्य केलेली होती. तर मला वाटतं आमच्यावरती समाजाची खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं भान हे आम्ही ठेवलं पाहिजे. आणि त्यांनी जसं सांगितलं तसं खरोखर मी पुढे असं सांगेन की ज्यांना खरोखर आवडते करायला त्यांनी त्याचा फक्त माझ्या चरितार्थाचं साधन म्हणून नाही, त्याचं कारण इतरांनी चरितार्थाचं साधन म्हणून त्याच्या योगीची सुरुवात केल्या तर त्याच्याने होणारं समाजाचं नुकसान जे आहे ना ते कालांतराने रिप्रेसेबल. लक्षात ठेवा, म्हणजे एखादी कंपनी चांगली प्रॉडक्ट बनवत नाहीये आणि त्याच्याने झालेलं नुकसान असतं समाजाचं. एखादी कंपनी काही तुमची गाडी बनवते, कोणी काय इतर गोष्टी बनवते, त्याने होणारं नुकसान समाजाचं. आणि समाजाचा जो गाभा आहे ज्याला आम्ही लाईफस्टॉक म्हणतो, माणूस आहे तो त्याचा मूळ आधार आहे. त्याच्या घडवणुकीमध्ये आम्ही कुठे कमी पडलो आणि तो माणूस जर चुकीचा बनला तर विचार करा त्याचं संपूर्ण आयुष्य हे त्या राष्ट्राचं आयुष्य. लक्षात ठेवा, आणि तो समाज तेवढ्या पिरियडमध्ये तशा प्रकारचा चुकीचा विचार करत जर जगत राहिला तर त्या राष्ट्राची अधोगती किंवा प्रगती हे फक्त त्या समाजाच्या त्या काळातल्या लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. आणि म्हणून त्याची थॉट प्रोसेस ही किती सबळ असेल, मजबूत असेल आणि याच्यासाठी फक्त आपण पुस्तकी शिक्षणावरतीच फक्त भर न देता आपण आपल्या पूर्वजांच्या अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण सहजपणाने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि त्या त्यांच्या चारित्र्यामध्ये घेऊन शकतो आपण. तर मला वाटतं आपण खऱ्या अर्थाने शिक्षक गुरु या आपण आपल्या नावा मुलाला आपण 6 तास आपलं कर्तव्य आपण पार पाडू. आणि मला असं नक्की वाटतं की मी ज्या ठिकाणी उभा आहे, ज्या संस्थेत आहे, जिथे सगळे लोक बसले आहेत ते सगळे सुजाण लोक आहेत आणि त्याच्या पूर्वजांनी सुद्धा असं उत्तम काम केलेलं आहे. तर हे येणारं बदलाचं आव्हान
हे अतिशय आनंदाने, कारण हे आमच्या आणि आमच्या मुलांच्या पुढच्या पिढ्यांना बदलावी जगाच्या सामर्थ्यामध्ये आपलं सामर्थ्य निर्माण करून देणारा असल्यामुळे आम्ही अत्यंत आनंदाने ते करणार आहोत याची मला खात्री वाटते. आणि मी त्यांना शब्द देतो की माझे सगळे सहकारी या सर्व प्रकारच्या बदलांना अतिशय सामर्थ्याने पुढे जातील आणि वेळोवेळी तुमचं मार्गदर्शन जरूर घेतील. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री धनंजय कुलकर्णी सरांना मी आभार प्रदर्शनाचं करण्याची विनंती करते. Good evening, dignitaries on the dais, Shri Pramodji Rawat, Chairman of Council and Governing Body of Deccan Education Society and Chairman of President of today's function. Our Chief Guest, esteemed Chief Guest, Anuradha Oak Madam, who is the Director of Bhagavati, Pune. Our Secretary is not able to come here today. We have with us on the dais Deepak Jikade, Deputy Secretary of Deccan Education Society, council members, committee members of the group who looked after all the arrangements of the Manthan, then all the principals, vice principals of various schools and colleges of Deccan Education Society, then Ananda schools teachers, all the teachers from various colleges of Deccan Education Society, and all who present over here on behalf of Deccan Education Society. I am here to express the gratitude for the contribution from every individual towards the success of this Manthan workshop. And as we have already thought of, the Manthan is very appropriate name for such kind of workshop. We express our deep sense of gratitude to the chief guest, Srimati Anuradha O, Director Balabharati Pune, for having accepted our invitation and blessing the valedictory ceremony out of her super busy schedule. Because it happens so that whenever we call her, she is always in the meeting and I am not able to pick up the phone calls. So she is so busy that she hardly gets the time to have food too. So that's why I use word super busy director. It is noteworthy that she has accepted our every request to attend various workshops, even though she is a topmost state level executive authority at Bhagavati. We value and respect her affinity to the Deccan Education Society and unwavering support. We are very much thankful to her for providing insight and how to think beyond textbook and evaluation system and transformation in our day-to-day teaching while preparing for our lectures in the class. Thank you, ma'am. Sincere thanks to Pramodji Rawat, Chairman of Council and Governing Body of Deccan Education Society, for his strong support for various activities. And in the capacity of Chairman, he has expressed his views, and we do understand through his practical approach, he tries to tell everything in a precise manner to us. So thank you, sir, for gracing the occasion. Our sincere appreciation to the Dr. Anand Pratikar, Secretary of Deccan Education Society, for granting us various kinds of permission and making amphitheatre available to us. Our thanks, again sincere thanks, is extended to our Deputy Secretary Deepak Jikade for always supporting in every moment for the conduct of this workshop. Sincere thanks to Advocate Srimati Rajeshri Thakar, Chairman of Junior College Coordination Committee, and Secretary Dr. Jagdish Lanzekar for their guidance. Thank you, sir. Special thanks to Shri Amitji Kulkarni, Council Member of DES. He is a core committee member, and his dedication, involvement in the workshop and guiding to get best resource personnel for some of the sessions. So that's why we do appreciate, and thank you so much, sir. Our sincere thanks to the member of governing body for granting us permission to conduct the workshop and providing handsome amount to meet the expenses for the workshop.
Gratitude to the trustees and members of Council of Deccan Educational Society for their everlasting support for the workshop and for their gracious presence for various sessions. Our sincere thanks to Dr. Shyam Mole, Principal of Ferguson College, for his guidance and support to the workshop and various arrangements. We extend our sincere thanks to principals, vice principals and supervisors of various colleges of Deccan Education Society and Palandir School for their wholehearted support to make the workshop successful. Deep appreciation and sincere thanks to the advisory committee of two-day workshop for NEP for Junior College Teachers titled Manthan NEP 2020 शैक्षणिक परिवर्तनाच्या दिशेने to look into minute details of the workshop and providing excellent resource persons from common to subject specific sessions. Special gratitude to the resource personnel for various sessions held at the amphitheatre and Shri Navalban Kirodia Law College. We are fortunate to have an eminent and distinguished resource persons. Some of them have directly contributed to the drafting of national education policy, while others are engaged at state and national levels in curriculum framework development. Several are also associated with national level Olympiads and as evaluators and mentors, while some of them are industrial experts having vast experience in the field and well aware of academia industry connect, and an eminent resource person like Padma Shri Girish Prabhune, whose contribution in the society and recommending to the government about the vocational course in the national level curriculum. We extend our gratitude to the principal and staff of Shri Navalban Kirodia Law College for providing us the essential classroom with all necessary amenities. Our gratitude to the teacher in charges who were assigned the responsibility of anchoring various sessions at amphitheatre and subjects-wise sessions at Shri Navalban Kirodia Law College and providing all the essential things as expected by the resource personnel and as decided while detailing the program. So also Mr. Vinod Dharma for providing the technical support and non-teaching staff of Ferguson Junior College and student volunteers for their timely support. Gratitude to the members of the registration committee for having framed Google form for registration, sorting subject-wise data to teachers, details of accommodation required and keeping a record of attendance. Sincere appreciation to the members of Food and Hospitality Committee for minute detailing and making all the necessary arrangements as per the time schedule and ensuring quality food. We acknowledge the services of Muralidhar caterers for providing good quality and variety of food items and strictly maintaining the timelines. Sincere gratitude to the Accommodation Committee for taking genuine efforts in making arrangements of stay of about 100 teachers. We extend our gratitude to the chief rectors, rectors of Ladies and Gents Hostel, in charges of hostel blocks and office staff of Ferguson College Hostel and BHSC Hostel. Gratitude to IT Committee of BS and especially to Sneha Vadekar and Srimati Priyanka Shinde for their committed efforts in designing digital copies of the schedule, backdrop and flyers of the workshop, and to Srimati Vivali Gavi to look after sending emails to the resource personnel, Mr. Jaideep Tekawade for his assistance and timely communication to all the junior colleges, Mr. Nilesh Patil, Chief Finance Officer of DS, Mr. Abhilash Shinde and Mr. Chaitanya Ankurkoti, Registrar of Ferguson College and his team for financial matters. Our thanks to the vendors who provided us the certificates and diaries free of cost. Sincere appreciation to Mr. Balasaheb Thakkare for providing backdrop and coupons in time. We extend our sincere appreciation to Mr. Vilas Pawar for capturing the events in the amphitheatre and videography. Thanks to Sri Prasad Joshi for providing constant assistance to various events held at amphitheatre and security personnel for their help. And finally, special and deepest sense of gratitude to our founders who did the revolutionary work in establishing high standard educational institutes with big campuses, and our valued teachers who came all the way from various cities to attend the workshop and for having actively participated in the workshop to make it successful. Let's go back with the vision and plan to create quality academic environment at our institutes
as a takeaway of the workshop. Thank you to any individual whom I might have missed out unintentionally. Thank you very much. There is only one announcement that after today, this amphitheater we are supposed to hand over at 4 o'clock for some program. So immediately after this program, we request the core committee to have photograph with the guests, with the eminent person on the dais, and followed by various members from various committees. So immediately we take the pictures. While other teachers are expected to go to academic complex, they will distribute certificates and tea will be served over there. So this arrangement we have to shift only because we have to handle the amphitheater. Thank you. सर्वांना विनंती आहे की फक्त एकच मिनिट आपण थांबावं. आपण समारोप वंदे मातरम या गीताने करत आहोत.